चहा नाश्ता वगैरे केला तुम्ही? ज्या आतुरतेनं आपण या ठिकाणी आलोय किंवा ज्या आतुरतेनं आपण बसलोय, वाट बघतोय आपण, मध्ये डेलिगेशन साठी आपलं शिष्टमंडळ गेल्याच्या नंतर साधारणतः अर्चना मॅडम, चव्हाण सर, गणी सर, मी, राजकुमार सर, रुद्र सर असं मध्ये गेल्याच्यानंतर 5 जणांनाच फक्त एंट्री दिली. त्या ठिकाणी मंत्रालय स्तरावरील शालेय शिक्षण विभागाचे अवर सचिव शरद माकणे सर, सोबतच त्या ठिकाणी उपसचिव आबासाहेब कावळे सर आणि शालेय शिक्षण विभागाचे मंत्री त्या ठिकाणी दादासाहेब भुसेजी यांच्यासोबत आपली तब्बल 20 मिनिट त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे. चर्चा या सगळ्या मुद्द्याशी अनुसरून झालेली आहे निवेदनाच्या. कारण तिथे गेल्या गेल्या त्यांनी निवेदनाची आपल्या मागण्या ज्या आहेत ते थोडक्यात वाचून घेतल्या. त्यानंतर मग आपल्याकडून काय मागण्या आहेत ते वधवून घेतले. त्या ठिकाणी ज्या पद्धतीने आपलं कंत्राट शिक्षक भरती रद्द करा, समूह शाळा योजना रद्द करा, क्लस्टर शाळा ज्या आहेत त्या रद्द करा, या सगळ्या ज्या आस्थापना आहेत आपल्या आश्रमशाळा, समाज कल्याण, सोबतच अल्पसंख्याक या शाळा पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरल्या जाव्यात, या सगळ्या मागण्या निवेदनातल्या आपण त्या ठिकाणी बोललोय. आणि त्यांचं विशेष कौतुकही केलंय आपण की पवित्र पोर्टल बंद करण्यासाठी राज्यातील पदवीधर आणि सगळेच शिक्षक आमदार संस्था चालकाची सुपारी घेऊन पवित्र पोर्टल बंद करण्यासाठी हिवाळी अधिवेशन 17 जून रोजी त्या ठिकाणी सभागृहामध्ये चर्चा केली की हे पवित्र पोर्टल चुकीचं आहे, बंद करा, बंद करा. त्या ठिकाणी कर्तव्यदक्ष शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे आणि पंकज साहेब भुयर यांनी त्या ठिकाणी पवित्र पोर्टल किती चांगलं आहे, राज्यातील गुणवत्ताधारक अभियोगिताधारकांना कसं न्याय मिळवून देते, शिक्षण सम्राटांना कसं चाप त्या ठिकाणी मारला जातो, या सगळ्या गोष्टी आपण एका वाक्यात 2 वाक्यामध्ये आपण त्या ठिकाणी त्यांचं कौतुक करून बोललोय. आपण त्या ठिकाणी त्यांना विशेष आपला या गोष्टीचा आनंद झालाय. सगळ्यात महत्वाचा निकाल लागून 3 महिने, परीक्षा होऊन 6 महिने लोटलेत. पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या बाबतीत त्या ठिकाणी ब्र सुद्धा काढलं जात नाही असं बोलल्याच्या नंतर साहेबांकडनं त्या ठिकाणी अधिकारी वर्ग जे आहेत, आता शिक्षण मंत्री महोदयांना प्रचंड शिक्षण विभागाचे त्या ठिकाणी वेगवेगळे विषय असतात, त्या ठिकाणी त्यांना तेवढं काय म्हणजे सगळ्या गोष्टीचा अभ्यास असतो, पण तांत्रिक बाबी त्या ठिकाणी त्यांच्या लक्षात येत नसतात किंवा प्रत्येकाचं असतील याची शाश्वती नसते. म्हणून त्या ठिकाणी सचिव आणि अवर सचिव त्यांना बोलून घेतले होते. रजिस्ट्रेशन कधी सुरू होणार पवित्र पोर्टलचं असा प्रश्न विचारल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की काही तांत्रिक अडचणी येत आहेत, साधारणतः 8 दिवसाच्या नंतर पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी सुरू होईल असं त्यांनी सांगितलं. शिक्षक भरती आणि कोणाचा जयघोष करू नका, शिक्षण मंत्र्यांचा करा. नाही, व्यक्तिगत मला आवडत नाही, नावाचा जयघोष नको. त्या ठिकाणी त्यांना समूह शाळा योजना जी आहे ते रद्द करण्याच्या संदर्भामध्ये आपण बोललोय. तर त्यांनी प्रत्येक मुद्दे आपले ऐकून घेतले. कंत्राट भरती रद्द करण्याच्या बाबतीत बोललोय, सगळे मुद्दे ऐकून घेतले. पण ते ज्या ठिकाणी इतर बहुजन समाज कल्याणच्या पवित्र पोर्टलला एकाच 3 अशा पद्धतीनं जागा आल्या, तशा समाज कल्याण आणि आश्रमशाळेच्या सुद्धा जागा येतील एकाच 3 पद्धतीने येतील. निवासी आश्रमशाळा या एकाच 1 पद्धतीने येईल असं काम सुरू आहे. त्यांनी आपल्याला शब्द दिलाय आणि मी तुम्हाला शब्द देतो, असाच तुमचा विश्वास राहिला तर ह्या आस्थापना पवित्र पोर्टल आल्याशिवाय राहणार नाहीत. अल्पसंख्याक शाळेच्या बाबतीत केंद्राचे आयोगाचे अल्पसंख्याक आयोगाचे वेगवेगळे नियम आहेत. त्याला सुप्रीम कोर्ट म्हणा किंवा कायद्यात रूपांतर करून म्हणा, अल्पसंख्याकांच्या शाळा पवित्र पोर्टल आणण्यासाठी थोडासा विलंब लागतो. पण अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष पॅरलाल सर यांनी स्वतः म्हटले की इथे बोगस शिक्षक भरले जातात, कुठेतरी याची एक संहिता असली पाहिजे. त्या समितीचा अहवाल घेऊन भविष्यात अल्पसंख्याक शाळा सुद्धा पवित्र पोर्टलला येतील हे तुम्हाला शब्द देतो मी आज. साधारणतः किती आकडा असेल शिक्षक भरतीचा त्यांनी
एखादा तो आकडा सुद्धा सांगितलाय आपल्याला 12,000 पहिल्या टप्प्यामध्ये भरती करायची आहे, पण त्यांना सांगितलं 11 नोव्हेंबर 2023चा निर्णय पवित्र पोर्टल टप्प्याटप्प्यात भरती करण्याचा निर्णय पूर्ण रद्द करावा, एकाच टप्प्यात भरती करावी, त्याची प्रतीक्षा यादी लावावी, एक बिंदू एक पद एक भरती हे का करावं, एक उमेदवार केवळ एका दिवसानं राहिलाय नोकरीपासून हे त्यांना सांगितलंय। त्या ठिकाणी त्यांनी एक पद एक बिंदू एक भरती करत असताना हे शक्य जरी नसलं प्रतीक्षा यादी लावू, पण मध्यम मार्ग जो आहे तो करूया आपण। म्हणजे कोणता मध्यम मार्ग की विनामुलाखतीच्या सगळ्या आस्थापना त्यांना चॉईस नंबर देता यावा, खाजगीच्या मोजक्या त्यांना चॉईस द्यायला ठेवूया, जेणेकरून आपली गुणवत्ता सुद्धा डासाळली जाणार नाही, आस्थापना देत असताना तांत्रिक अडचणी सुद्धा येणार नाहीत। अर्थात मध्यम मार्ग म्हणजे काय, विद्यार्थ्यांना कमीत कमी जिथे जायचं आहे तिथे अशी एक चॉईस द्यायची असते। अगोदर आस्थापना हजार द्यायच्या होत्या आले त्यांना ज्यांना पात्र होतं ते, पण आता साधारणतः चॉईस म्हणजे पसंतीक्रम साधारणतः 50 आस्थापना देण्याची सुविधा मध्यम मार्ग ते करणार आहे। एक आकडा सांगितला नाही, पण 50 आस्थापना देण्याचा त्यांनी मध्यम मार्ग काढलाय जवळपास अंदाजे, म्हणजे आस्थापना अंदाजे पण मध्यम मार्ग। यानं काय होते, मेरिट हे आपलं कमी येईल, जास्त उमेदवारांना तिथे संधी मिळेल। म्हणजे एक बिंदू एक पद एक भरती ही आपली मागणी पूर्णपणे त्या ठिकाणी मान्य झाली, असं गृहीत धरायला आपण काही हरकत नाही। पण या सगळ्या गोष्टी सांगितल्याच्या नंतर काही अंशतः यश आपल्याला आज आलंय, पण हे सगळे जी काही वक्तव्य आहेत ते राजकीय सुद्धा आहेत। जसं की समूह शाळा योजना त्यांना सुरूच ठेवायची आहे, हे रद्द करायची नाही। मग आपल्याला समूह शाळा योजना आता हे त्यांनी बोलले त्यावर आपण योग्यरित्या त्या ठिकाणी बोललोय, मंत्री महोदय बोलले, सचिव अवर सचिव त्या ठिकाणी बोलले, पण एक माझा निष्कर्ष असा आहे त्याच्यावर, तुम्ही 12,000 पद काढणार आहेत, मग राज्यामध्ये बाबांनो 30,000 शिक्षक अतिरिक्त होणार आहेत, कुठून काढणार आहे 12,000 शिक्षक पद भरती? म्हणजे आपल्या तोंडाला पानं पुसल्यासारखं आहे की नाही। एसटी पेसा प्रवर्गाच्या जागा मान्य सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आजपर्यंत त्या ठिकाणी स्टे होता। 6 ऑक्टोबर रोजी सुप्रीम कोर्टाचा त्या ठिकाणी स्टे उठला, 4,500 जागा सुप्रीम कोर्टाच्या मान्यतेनुसार एसटी पेसाच्या येणार आहेत। मग 12,000 पैकी या 4,000 गेल्या जागा ज्याला तुम्ही पात्र नाही कोणीही, एसटी प्रवर्गातील लोक एसटी पेसा जे की राज्यामध्ये 13 एसटी पेसांचे जिल्हा आहेत ते पात्र आहेत। मग मला सांगा, तुम्हाला 160 मार्क असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये जिल्हा परिषदला लागणार आहे का? मग हे आपलं यश आहे का? मग काय करायचं? समूह शाळा योजना त्यांना रद्द करायची नाही, शून्य शिक्षकी शाळा असलेली शाळा आम्ही तिथे चालू करून काय करणार असं स्पष्ट मत त्यांचं होतं। मग हे समूह शाळा योजना जर रद्द करायची नसेल, त्यांना ते चालूच करायचे असेल, तर त्याच्यानुसार 0 ते 10 पटाच्या शाळा राज्यामध्ये 12,000 आहेत। अर्थात एक शिक्षक तिथला कंत्राट, एक शिक्षक कायम असेल, म्हणजे 12,000 शिक्षक अतिरिक्त होतील। कमी पटाच्या शाळा जर बंद करायचं किंवा समूह करायचं, क्लस्टर करायचं, शाळा एकत्रीकरण करायचं, तरीही 10 ते 12,000 शिक्षक अतिरिक्त होणार आहेत। मग जिल्हा परिषदच्या जागा आपल्याला येणार आहेत का? मग पुढे काय? 150 मार्क घेऊन सुद्धा तुमचं जिल्हा परिषदला लागण्याचं स्वप्न जे आहे ते आज पूर्ण होणार नाही। मग आंदोलन स्थगित करायचं का पुढे जायचं? त्यांनी दिलेल्या आश्वासनामध्ये 50% सकारात्मक आहे मी, कारण तांत्रिक गोष्टीचा मलाही अभ्यास आहे, तत्मम तिथं आवर सचिवांचं पण झालंय। कारण अधिकाऱ्यांना उत्तर देत असताना मंत्री महोदयांनी पुन्हा विचारत होते, पण अधिकाऱ्यांना सुद्धा त्या प्रश्नाची उत्तरं योग्य भाषेमध्ये किंवा योग्य तांत्रिक मुद्द्यावर देता येत नव्हते। त्या ठिकाणी 20 ऑगस्ट 2024 जिल्हा न्यायपद भरतीचा जो काही निर्णय घेतलाय आयोग, जे काही शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमवली, त्याचा अहवाल जरी आला तर त्या ठिकाणी केंद्रीय पद्धतीनंच भरती होणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। म्हणजे जिल्हा न्याय पद भरती होणार नाही, केंद्रीय भरती होईल। आणि सगळ्यात महत्वाचं, एकाच टप्प्यात भरती प्रक्रिया राबवली जाईल आणि त्याची प्रतीक्षा यादी लावली जाईल, हे त्यांनी आश्वासन दिले। हे आता मी तुम्हाला डिटेल्स मध्ये सांगतोय, त्यांनी 20 मिनिटांमध्ये बोललोय, कदाचित मी तुम्हाला 25 मिनिटांमध्ये बोललो असेल। आता हे मी मतं मांडली, तर याच्या व्यतिरिक्त माझ्यासोबत लतीश चव्हाण सर मतं मांडलेत, चव्हाण मॅडम मतं मांडली, तर
गणेश सर मतं मांडली तर प्रश्न विचारलेत. अजून माझ्यासोबत रुद्रा सर होते. रुद्रा सर प्रश्न विचारलेत. त्यांनी जे जे प्रश्न विचारलेत त्या संदर्भामध्ये समोर येऊन आपली उत्तरं सांगावीत. काय काय प्रश्न विचारलेत आणि समोरून काय उत्तर आले. तर एकंदरीत हे सगळं डेडिकेशन आहे. हे तोंडाला पानं पुसणारं डेडिकेशन होतं आणि अंशतः काही गोष्टी तांत्रिक दृष्टिकोनातून विलंब लागणार आहे. नक्कीच ते आपण मान्य करू. पण सगळ्यात मोठी जी गोम आहे ते समूह शाळा रद्द करणे, कंत्राट शिक्षक भरती रद्द करणे ही गोम आहे. या मागण्या पूर्ण होईपर्यंत वैयक्तिक मला वाटते की हा लढा आपला सुरू असला पाहिजे. तुम्हाला काय वाटते मला नंतर सांगा. तोपर्यंत त्यांनी काय काय बोलले ते सांगतील तुम्हाला.